नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चिकनची भाजी, गटारी स्पेशल चिकनची भाजी। ही भाजी बघा किती छान रस्सेदार बनली आहे, किती छान तरी पण आलेली आहे। या भाजीला गटारीला बनवा अशी स्वादिष्ट चिकनची भाजी। चला तर बनवूया चिकनची भाजी। चिकनची भाजी बनवण्यासाठी पाव किलो चिकन घेतलं, स्वच्छ दोनदा तीनदा पाण्याने धुवून घेतलं। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसवरती ठेवायचं शिजवण्यासाठी। गिलासभर पाणी टाकायचं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी एक छोटा टोमॅटो, छोटा कांदा खोबरखीस, 2 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या व त्याची पेस्ट बनवून घेतली। लसूण पाकळ्या घेतल्या, कांदा, कोथिंबीर, जिरं, मोहरी, धने, लवंग, मिरे, धने पावडर, काळा मसाला, गरम मसाला, चटणी, सुहाना मसाला, मीठ आणि हळद। कढईमध्ये 2 पळी तेल, जिरं टाकायचं। तेल तापल्यानंतर मोहरी टाकली, इलायची टाकली, लसूण पेस्ट टाकली मी, कांदा टाकून घेतला। व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये। कांदा भाजत आल्यानंतर पेस्ट टाकायची केलेली आपण टोमॅटोची। या कांद्याच्या पेस्टने तरी येते त्याला छान भाजीला। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची। याला 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे। मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। 2 मिनिटं मसाले चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये। मसाले चांगले भाजले की त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं। चिकनचे तुकडे टाकायचे। चिकन 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। 2 सेकंदासाठी झाकून ठेवायचं। आपण ही भाजी शिजवण्यासाठी थोडंसं पाणी बाजूला ठेवलं होतं, ते भाजीत टाकून घ्यायचं। हे शिजवून घेतलेलं पाणी भाजीमध्ये खूप चांगलं लागतं आणि म्हणजे चव पण येते त्याला चांगली। नंतर मी पाणी टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला थोडंसं परतून घेत राहायचं 2-2 मिनिटाला। मस्त बघा उकळी येत आहे थोडी थोडी। या भाजीला मस्त उकळी फुटू द्यायची। बघा किती छान उकळी फुटली। 2-4 मिनिटं शिजू द्यायची। बघा किती छान भाजी झाली। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल